डोंबिवलीमध्ये प्रशासनाचे खबरदारीचे उपाय, स्फोटाच्या आसपासचा 500 मीटर परिसर रिकामा करण्याचे आदेश। रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांना दुसरीकडे जाण्याच्या सूचना। स्फोटानंतर प्रोबेस कंपनीच्या मालकांच्या सुनेचा मृतदेह सापडला। स्नेहल वाकटकर काल स्फोटानंतर होत्या बेपत्ता मुलगा सुमित वाकटकरचाही शोध सुरू। छगन भुजबळ आणि त्याच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळांसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल। मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानंच केला वडिलांचा खून। बुलडाण्यातल्या खामगावची धक्कादायक घटना। मुलाच्या बद्दल काय प्रश्न असेल तर विचारा, मला दुसऱ्याबद्दल काय विचारा, मला काहीच बोलायचंच नाही। कारण काय झालं, जनता बघतीये, मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही। एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त प्रकरणावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया। म्हणाले, मी काय बोलू, जनता सगळंच बघतेय। पुण्यातल्या बहुप्रतीक्षित स्वारगेट उड्डाण पुलाचं अखेर उद्घाटन। अजितदादांनी केलं उड्डाण पुलाचं उद्घाटन। बजरंग दलाच्या प्रशिक्षण शिबिरात काही बेकायदा असेल तर राज्य सरकारनं कारवाई करावी। भाजप अध्यक्ष अमित शहा यांचं स्पष्टीकरण। মমতা ব্যানার্জি ঈশ্বরের আল্লাহর নামে শপথ করে দিচ্ছি যে বিধি ধারা স্থাপিত ভারতের। ममता बॅनर्जींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। यंदा मंत्रिमंडळात अनेक नवे चेहरे, शाहरुख खान आणि सौरव गांगुलीही होते उपस्थित। बारामुलाच्या जंगलात दहशतवाद्यांविरोधात जोरदार चकमक सुरू। लष्कर आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई, 2 दहशतवादी असल्याचा अंदाज। आणि ज्येष्ठ समीक्षक लेखक डॉक्टर रागा जाधव यांचं निधन। पुण्यात घेतला अखेरचा श्वास। आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार।